पाहिली त्यावेळेस आपण WH क्वेश्चनची इनडायरेक्ट स्पीच करू त्यावेळेस रिपोर्टिंग व्हर्ब आस्कड असेल, इन्क्वायर्ड असेल किंवा वॉन्टेड टू नो असेल. पण 80% ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब आस्कड असेल आणि कंजक्शन म्हणून तोच WH शब्द वापरला जाईल. बाकी काळात आणि सर्वनामात बदल आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकल्याप्रमाणेच करायचं काळात आणि सर्वनामात बदल. तर पहा, तर पायल सेड टू कल्याणी व्हेअर आर यू गोईंग. तर या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब सेड टू आहे, तर रिपोर्टिंग व्हर्ब काय येणार मग WH क्वेश्चनचं? पायल आस्कड कल्याणी. ओके, असं येणार. आला रिपोर्टिंग व्हर्ब घेतला. रिपोर्टिंग व्हर्ब तिथं कोणताही असलं तर आपल्याला काय घ्यायचं आहे? आस्कड किंवा यापैकी एक. आणि कंजक्शन म्हणून काय वापरायचं? तोच WH शब्द. इथला कॉमा काढायचा आणि तोच WH शब्द कंजक्शन म्हणून व्हेअर. आणि हे जे प्रश्नार्थक वाक्य याचं विधानार्थी वाक्य बनवायचं ज्यावेळेस आपण याचा काळ बदलायलो. तर हा आर ओढीथा आणून ठेवायचा. हे काय बांध दाखवला हा आर इथं व्हेअर. हा यू कोणासाठी वापरला आहे? कल्याणीसाठी. तर मग कल्याणी काय होईल? व्हेअर शी. आरचा होईल वॉज. आरचा काय होईल? वॉज. आणि गोईंगचा होईल गोईंग. ओके.